तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोधड्या शिवता? मी लहान मोठी छोटी असं तशा प्रकारच्या गोधड्या शिवते. आणि ते एका गोधडीमध्ये तुम्ही किती वेळ घालवता? म्हणजे एक गोधडी करायला तुम्हाला किती वेळ लागतो? तरी 1 दिवस पूर्ण लागतो. आणि सकाळचे 10 वाजता बसले हां, तरी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टाइम जातो एका गोधडीत. बरं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे कापड यूज करता? म्हणजे शर्ट, मॅक्शा, ड्रेस, वडण्या आणि वरती चांगल्या साड्या असतील त्या टाकायच्या. अच्छा, बरं. आणि तुमची ही जी शिवायची पद्धत आहे ही थोडीशी नवीनच आहे. म्हणजे तुम्ही मशीनवरतीच शिवता थोडाफार. आणि तुमचा जो मी बघितला आता की तुम्ही आतल्यामध्ये जे मटेरियल, जे जॉईंट मटेरियल असतं ते जे वापरता ते तुम्ही हाताने शिवता? हो, हाताने काही शिवावं लागतं, काही जॉईंट करून टाकावं लागतं. बरं. पालं तयार करावं लागतात, मग परत घरी धावते टाकावं लागतात, नंतर मिसणी घ्यावं लागतं. बरं. आणि ही जी गोधडी आहे हिचा म्हणजे तुम्ही आता बघतो, आम्ही बहुतेक ठिकाणी येऊन आम्ही गोधड्या वगैरे मागवतो. त्या गोधड्या कशा म्हणजे आम्ही वापरतो पण त्या काही 6-7 महिन्याने त्याच्या खराब होतात, त्याचा अस्तर निघून जातो, काय शिलाई निघून जातात. तर ह्या गोधडीबद्दल तुम्ही किती ठामपणे सांगू शकता की ही गोधडी तुम्ही वापरू शकता? ही गोधडी मी जर वरून साड्या जर चांगल्या असतील व्यवस्थित चांगल्या बघून टाकते. मला आलेले ना लोक विचारायला तर ते मला म्हणतात की तुझ्या मनाला वाटेल तशी गोधडी टाकीत जा, छान दिसन तशी. पण मी लय करून जे टिकेव असन त्याच साड्या टाकवते. माझी गोधडी 4 ते 5 वर्ष फाटणार पण नाही, धागा पण एकदम टिकेव आहे. अच्छा. बरं, तुम्हाला हे जे गोधडी शिवतात आता ह्या कामोठ्या सेक्टरमध्ये, आता हे जे संदीप चायजी शिवते, हे तुम्हाला कुठून कळालं? हे मुलाचा मित्र आहे संदीप वाडवणे. ते मुलगा बोलला का माझ्या मित्राची आई आहे गोधडी शिवते. गोधडी शिवायला एक घेऊन आली. गोधडी शिवून नेल्यानंतर आवडली ती गोधडी माझ्या मुलांना पण. अजून 4-5 गोधड्या शिकली. तर कमीत कमी 4 वर्ष तरी ती गोधडी 4 ते 5 वर्ष शिकली. त्याच्यानंतर आमचे आजूबाजूवाले पण आमची गोधडी बघितल्यानंतर सगळे यायला लागले. सगळ्यांना आवडली अशी गोधडी. तिला पण खूप आवडली. मी पण यांच्याच रेफरन्सने आली आहे गोधडी शिवायला. अच्छा. ह्या चादर घेऊन आली आहे. बऱ्याच गोष्टी आहेत ओके. जुन्या त्या घेऊन आलेली आहे. छान शिवतात ह्या मावशी गोधडी. म्हणजे एकंदरीत टाकाऊपासून टिकाऊचा कन्सेप्ट झाला हा. की म्हणजे तुमच्या घरामध्ये जे तुम्ही अनयूज कपडे जे तुम्ही घालता नंतरला कोणी म्हणजे असेच ते पडून राहतात, त्याच्यापेक्षा तुम्ही त्याची गोधडी एक मायेची ऊब भेटून जाते त्या कपड्यांची. जे फेकून देणारे कपडे आहेत आपण ते आपल्या घरातही तसेच पडलेले असतात. त्याच्यापासून काहीतरी टाकाऊपासून टिकाऊ होणार असेल तर काहीच हरकत नाही. आणि त्याच्यापासून ऊब पण मिळते त्या गोधडीपासून, तर काहीच हरकत नाही ती गोधडी शिवायला. बरं. आलं लक्षात. आजीची आठवण. बरं, मला आता एक सांगा, तुम्ही हा जो सगळा कारभार आहे गोधडी शिवायचा जे कार्यक्रम तुम्ही जो आता घरामध्येच रचला आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला हातभार असा कुठून येतो? म्हणजे इथं बहीण आहे माझी जवळ राहायला. अच्छा. ती येते, अजून एक बहीण आहे, बाजूवाली बाई पण येते, मला मदत करतात. आणि माझा मुलगा आहे तो पण मदत करतो. बरं, तुमचा मुलगा म्हणजे कसं करता मदत? म्हणजे तेव्हा जर कोणी जर म्हाताऱ्या बाया असल्या त्या जर आणायला येत नसल्या, घेऊन येत नसल्या, त्यांना बोज येतो तिथं आणायला पण जातो. बरं. मग ते घेऊन पण येतो. बरं काकू, तुम्ही मला सांगा थोडक्यात की हा तुम्हाला जो कार्यक्रम यांनी जो घरामध्ये राबला आहे तो तुम्हाला कितपत योग्य वाटतो? 15 वर्ष झाली. अच्छा, 15 वर्ष झाली. म्हणजे ह्या ज्या गोधड्या शिवतात ह्याच्या आधी कुठे होते? म्हणजे चेंबूरला. बरं. अच्छा, तिथे पण शेजारीच होतात. अरे वा.